जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे, देवाकडनं जर चूक झाली तर देवाला माफी आहे का? चुकीची सजा आहे का? आजचा विषय एकदाचा प्रसंग आहे. एका राजवाड्यामध्ये चोरी झालेली होती. काही चोरांनी धन चोरलं. शिपाई मागे लागले आणि राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली. त्या चोराच्या मागे शिपाई लागले. ते धावून धावून खूप लांबपर्यंत गेले. त्यांनी पाहिलं शिपाई मागे येऊन राहिले. शिपाई मागे येत आहे, आता काय करावं? धन घेऊन धावणं कठीण चाललं. आता पकडू फाशी होईल. आणि म्हणून त्यांनी एका मांडलिक ऋषींच्या आश्रममध्ये ते धन टाकून दिलं. ऋषी बाबा मांडलिक ऋषी ध्यानाला बसले होते. चोरांनी पाहिलं इथे धन आहे, धन इथे लपून ठेवलेला आहे. विचार केला नाही आणि मांडलिक ऋषींना घेऊन राजवाड्यात गेले. राजाने एक क्षण विचार केला नाही आणि राजाने सांगितलं, यांनी चोरी केली, चला फाशीवर चढवा. सुळावर चढवलं. फाशी लागत नाही, सुळाच पाणी होऊन गेलं. राजाच्या लक्षात आलं, हा बाबा तेजस्वी आहे, तपस्वी दिसतोय. विचारलं, कोण आहे आपण? तुम्ही कोणीतरी महात्म्या. तेव्हा म्हणतात, तुमचं नाव काय आहे? तर कळलं, मांडलिक ऋषी. मांडलिकांचे चरण पकडले राजाने आणि सांगितलं, बाबा माफ करा, माझ्या शिपाईने तुम्हाला आणलं, मी विचार केला आणि तुम्हाला सुळावर चढवलं फाशीसाठी. तुम्ही देवाचे भक्त. त्या मांडलिक ऋषी म्हणते, ठीक आहे, तुमच्याकडनं चूक झाली, तुमचं धन माझ्याजवळ सापडलं, परंतु मी आता मात्र यमाला विचारतो की मी असं काय केलं होतं चूक की मला फासावर चढवलं. आणि यमपुरीत गेले. मांडलिक ऋषी राजाला तर माफ केलं. मांडलिक ऋषी यमपुरीला गेले. यमाला विचारते, अरे बाबा, तुम्हाला फाशीवर तुम्हाला सुळावर का चढवलं? का मला फाशी द्यायला लावली? असं काय गुन्हा केला मी? तेव्हा यमराज कटपटले. यमराजाच्या लक्षात आलं, आपल्याकडनं तर चुकून झालेलं आहे, आता काय करणार? मांडलिक ऋषी श्राप देईन. म्हणून श्रापातून वाचवण्यासाठी खोटं बोलले यमराज. आपण बोलतो ना एखादी गोष्ट लपवायला खोटं बोलताना खूप विचार करून बोलावं लागतं. एक खोटं, मग दुसरं खोटं, तिसरं खोटं. त्यापेक्षा एकदा खरं बोललेलं मोकळं झालेलं बरं कधी. आणि खोटे बोलले. ते म्हणतात, त्यांनी पाहिलं आता बाबा तर रागावलेला आहे, हा तर मला इथे जडून भस्म करेल. आणि यमराज खोटे बोलले. यमराज म्हणतात की तुम्ही 3 वर्षाचे होते ना, त्यावेळेस फुलपाखराला काटा टोचला. अच्छा. मांडलिक ऋषी म्हणते, तेव्हा मी अज्ञानी होतो ना, मी शिशु होतो, मला कुठल्या गोष्टीचं भान नव्हतं. मग त्यावेळेस मी अज्ञानमध्ये होतो. अज्ञान बालकाकडनं जर काही गुन्हा झाला तर त्याला स्वप्नामध्ये शिक्षा करत असते. मग आता का दिली मला शिक्षा? आणि यमराज गटपटून राहिले. यमराजाला काही उत्तर सुचत नाही. त्या म्हणते, यमराज खोटे बोलता, मी तुम्हाला श्राप देतो, तुम्हाला शूद्राच्या घरी मानुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, तुम्हाला माणूस बनावं लागेल. यमदेवता, तुम्ही आता मनुष्य योनीत जन्माला याल. आणि तेच यम दासीपुत्र झाले. त्यांचं नाव विदुर काका. त्या विदुरांना कळलं की मागल्या जन्मात मी खोटं बोललो होतो, तर मला यमपुरी सोडून मानव जन्म घ्यावा लागला. तर बाबा, आपण किती खोटं बोलतो, आपण किती पाप करतो दिवसभरात. उठतो तेव्हापासून सुरू होते आपलं कधी कधी. आपण एक खरं लपवायला कितीतरी खोटं बोलत राहतो. असं म्हणतात, जितकं खोटं बोलू तितकं 6 महिन्याचं पुण्य खर्च होते. पुण्य कमवायला वेळ लागते, पुण्य खर्च व्हायला क्षणही लागत नाही. म्हणून खोटं बोलायच्या आधी विचार करा. मग देवाकडनं चूक झाली तर माणसाच्या योनीत जन्मावर घ्यावा लागला, आणि मनुष्याकडनं जर चूक झाली तर आपल्याला कोणती योनी भोगावी लागेल? जय श्री कृष्णा.
जय श्री श्याम. राधे राधे.